2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अमेठीमधल्या राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्या संघर्षाची। आणि आता 2024 मध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे ते आपल्या बारामतीकडे। बारामती म्हणजे शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला आणि त्यानंतर सुप्रियाताईंची सेफ सीट। पण यावर्षी निवडणूक ही लेक विरुद्ध सून, मूळचे विरुद्ध बाहेरचे, तुतारी विरुद्ध घड्याळ, थोडक्यात काय तर सुळे पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे। जिंकणार कोण? सुनेत्रा वहिनी की सुप्रियाताई? बाजी मारणार कोण? गुलाल कोणाचा? अनेक प्रश्न आहेत। पण या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बारामती सभोवतालचे राजकारण, ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांची स्ट्रॅटेजी या विषयावरती चर्चा करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ यात मुळात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो। 6 पैकी 2 आमदार दादांच्या राष्ट्रवादीचे आहेत। खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर उरलेल्या 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत। असं म्हणतात की 2019लाच भाजपाला राष्ट्रवादीच्या या किल्ल्यामध्ये सुरुंग लावायचा होता, पण ऐनवेळी पवार साहेबांनी थेट मोदी साहेबांनाच गळ घातली आणि मग बारामतीच्या बाबतीत भाजपानं गो स्लो हे धोरण निवडलं। एनिवेज 2019 ते 2024 या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे किंवा राजकीय समीकरणं संपूर्णतः बदललेली आहेत। एकीकडे अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी हे दोघेच, तर दुसरीकडे शरद पवार साहेब, सुप्रियाताई, रोहितदादा, त्यांच्या मातोश्री, अजितदादांचे भाऊ श्रीनिवास, त्यांचे सुपुत्र आणि पवार साहेबांच्या भगिनी सुद्धा। थोडक्यात काय तर सर्वच्या सर्व पवार कुटुंब अगदी एकत्रितपणे संपूर्ण ताकदीनिशी सुप्रियाताईंच्या मागे उभं राहिल्याचं आपल्याला दिसतं। 2009ला सुप्रियाताईंना 66% किंवा 66% मतदान झालं होतं आणि भाजपाला मिळाली होती 20.6% मतं। 2014ला सुप्रियाताईंना 48.6% तर महायुतीच्या महादेव जानकरांना 42.6 आणि 2019ला सुप्रियाताईंना 52.9 तर भाजपाच्या कांचन कुल यांना 40.9% मतं मिळाली होती। या आकड्यांकडे नीट बघा, तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंना मिळालेल्या मताचा टक्का हा हळूहळू कमी होत चालला आहे, तर दुसरीकडे भाजप आपल्या मित्रपक्षांबरोबर मतांची टक्केवारी वाढवत नेत आहे। भाजपने आपल्या मित्रपक्षांबरोबर आपल्या मतांची टक्केवारी ही 20.6% वरनं 40.9% म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट केली आहे। निवडणुकीच्या राजकारणात 2+2 हे कधीच 4 होत नाही। इथे मतांच्या गणितापेक्षा मतदारांच्या मनाच्या केमिस्ट्रीचा विषय हा अतिशय महत्त्वाचा ठरतो। बारामतीच्या निवडणुकीचा फैसला हा 2019ला सुप्रियाताईंना जी 52.9% मतं मिळाली होती त्यातली किती % मतं त्या रिटेन करू शकतायत आणि किती % मतं दादा आपल्या बाजूला वळवू शकतात याच्यावरतीच लागणार आहे। बरं, आता आपण थोडंसं दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, बारामती या इतर मतदार क्षेत्रांबद्दल बोलूया। तिथे काय चाललंय ह्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे। इंदापूरचे सिटिंग आमदार श्री भरणे हे आज अजितदादांबरोबर आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यात फडणवीस साहेबांना बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि मागच्या विधानसभेला
हर्षवर्धन पाटील हे केवळ 2-2.5 हजार मतांनीच हरले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या मतदानाच्या केंद्रस्थानी राहतील. आणि त्यातच हल्ली सोनाई डेअरीचे चेअरमन आणि शरद पवार यांचे अतिशय निकटवर्ती मानले जाणारे श्री प्रवीण माने यांनी देखील तुतारीला रामराम करत फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरनं हातात घड्याळ बांधलं आहे. इंदापुरात आमदार भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी एकत्रित आणि एक दिलानं जर काम केलं तर इंदापूरमधली लीड ही सुनेत्रा वहिनींच्या विजयाचा डिसाइडिंग फॅक्टर धरू शकते. पवार साहेब आणि भोरचे अनंतराव थोपटे यांच्यामधला दावा या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आयुष्यभर या दोनही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात राजकारण केलं. पवार साहेबांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड कायम राहावी म्हणून आधी अनंतरावांना आणि नंतर त्यांचे चिरंजीव संग्रामदादा थोपटे यांना कर्तृत्व असूनही फार पुढे येऊ दिलं नाही. तब्बल 25-30 वर्षांनंतर या निवडणुकीच्या पूर्वी पवार साहेबांना अनंतरावांची आठवण झाली. जुने वाद मिटवण्यासाठी शिष्टाई करावी लागली. यातूनच यावेळचा बारामतीचा पेपर सुप्रियाताईंसाठी किती कठीण आहे याची जाणीव होते. पण अनंतराव काय स्टँड घेतील हे देखील महत्त्वाचं आहे. इतक्या वर्षाचा जुना संघर्ष किंवा विरोध ते विसरतील का हीच ती वेळ असं म्हणत आपला डाव टाकतील. थोडक्यात काय तर भोरमधली स्थिती अजूनही क्लिअर नाही. एक साईड नोट किंवा एक साईड चर्चा अशी ऐकायला मिळते की स्वतः संग्रामदादा थोपटे हे विधानसभे अगोदर कदाचित भाजपची वाट धरतील. आता पुढे जाऊया. पुरंदर म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते विजय बापू शिवतारे, शिवसेनेचे एक फायर ब्रँड नेते. त्यांचं बंड, त्याच्यावरची चर्चा, बातम्या आपण सगळं बघितलेलं आहे. आता शत्रुत्व पाहून झालेलं आहे आणि मैत्रीचं एक नवीन पर्व सुद्धा सुरू झालं आहे. विजय बापू शिवतारे आणि अजितदादा पवार यांच्या मैत्री पर्वाचा पहिला अंक हा वर्षा बंगल्यावर आणि दुसरा अंक पुरंदरच्या पालखी मैदानात झालेला आपण पाहिला आहे. अजितदादा आणि विजय बापू शिवतारे यांच्यामधली दिलजमाई थेट मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनीच केल्यामुळे शिवतारे आणि त्यांचे कार्यकर्ते सुनेत्रा वहिनींचा प्रचार करतील आणि म्हणूनच पुरंदरमध्ये सुनेत्रा वहिनींना चांगलं मताधिक्य मिळू शकेल असं आत्ता वाटतं. आता खडकवासल्याबद्दल बोलूया. खडकवासल्यामधील शहरी भागातील मतदार हा 2014 पासूनच मोदींच्या मागे ठामपणे उभा आहे. या विभागातून गेल्या वेळेला देखील कांचन कुल यांना मोठी लीड मिळाली होती आणि यावेळेला तर अबकी बार 400 पार हा नारा असल्यामुळे हा मतदार विदाऊट एनी हेजिटेशन महायुतीच्या मागे परत एकदा उभा राहील असं आत्ता चित्र दिसतंय. दौंडचे भाजपाचे सिटिंग आमदार हे राहुल कुल आहेत आणि कांते आणि कांचन कुल यांची जबाबदारी ते नक्कीच निभावतील, कारण ते फडणवीस साहेबांच्या शब्दाबाहेर मुळीच नसतील आणि म्हणूनच दौंडमध्ये सुनेत्रा वहिनींना चांगली आघाडी मिळू शकते. बारामती शहर, आजूबाजूची गावं यात मात्र काटेकी टक्कर असणार आहे. शरद पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग सुप्रियाताईंच्या मागे उभा राहिलेला आपल्याला दिसेल आणि तरुणाई आणि साधारणपणे 40-50 वयोगटातील एक मोठा वर्ग अजितदादांच्या मागे सुद्धा दिसेल, कारण या पिढीला डेव्हलपमेंट, कामं, विकासाची गणितं हे सगळं कळतं. केंद्रात आणि राज्यात एकाच प्रकारचं सरकार असलं तर काय फायदा होतो हे या लोकांनी चांगलं अनुभवलेलं आहे. खुद्द बारामती शहराच्या विकासात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे सगळं बघितल्यानंतर एक प्रश्न पडतो, व्हॉट इज द फायनल कन्क्लुजन?
आज तरी बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींचं पारडं हे जड वाटतंय. बट दोन्ही बाजूंकडनं डाव प्रतिडाव हे टाकले जात आहेत. बहुत कुछ हो गया है और बहुत कुछ होना बाकी है. सुनेत्रा वहिनींना जिंकवण्यासाठी प्रत्येक पॉसिबल प्रयत्न किंवा तशी मोर्चे बांधणी महायुतीचे नेते करताना दिसत असले, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा यांना एक गोष्ट चांगली आणि पक्की माहिती आहे की त्यांचा सामना शरद पवार साहेबांबरोबर आहे. साताऱ्यात पावसात भिजून सामना फिरवणारे शरद पवार इतक्या सहजासहजी सुप्रियाताईंना हरू देणार नाहीत आणि स्वतःही हार मानणार नाहीत. आणि म्हणूनच दोनही बाजू कमालीच्या सावध आणि तितक्याच आक्रमकपणे प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. सुप्रियाताईंच्या संपूर्ण डावाची सूत्र ही स्वतः पवार साहेबांच्या हातात आणि त्यांनी BBC पासून हिंदी मेनस्ट्रीम मीडियापर्यंत सर्वांना एकत्र करून पवार कुटुंब एक आहे आणि अजूनही संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत आहे हे हल्लीच दाखवून दिलं आहे. तर अजितदादांचा सासू 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 बाहेरची 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 हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट नक्की, बारामतीच्या या युद्धात सुप्रियाताई जिंकवत किंवा सुनेत्रा वहिनी, पराभव मात्र पवार परिवाराचा होणार आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.